मी म्हणतो प्रचारात फार कुठला मोठा मुद्दा घ्यायचाच नाही. तुम्हाला फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय का? अरे बैठो, हम आगे बढ़े हैं, अभी तुम बैठो नीचे. अब तुम सिर्फ हमारे पीछे अच्छे से खड़े रहो. तुम इधर मत जाओ फिर अभी सब. बांधवानो, ह्याच्या पाठीमाग खरा कळीचा सूत्रधार नारद मुनी कोण होता? हो, कमळाबाई. कमळाबाई कोण होता? कोण होता? गवा लोकसभेचं रुमन बकदिशी पाटाडात बसलं की मग ही जागी झाली आणि मग ह्यांना बहीण आठवायला लागली. भाई और बहनों, 11,000 का सोयाबीन 3200 को बेचने को लाया. अभी तो निश्चिती हुई क्या नहीं हुई ते फोडायचा आणि पक्षच आमचा आहे म्हणून सांगायचं. आमचा बी पक्ष फोडला, आमचं चिन्ह बी नेलं निघून. बैरावचं झाल्यावर आमचं कुठं आता? असो, महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 आज या ठिकाणी लातूर शहरचे आमदार आणि भविष्यातील मुख्यमंत्री म्हणायला काय हरकत नाही, अमितजी देशमुख साहेब या आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भैया देशमुख साहेब आणि आता ज्यांचं भाषण ऐकलं, खरं मला वाटतं तुमच्याकडे ट्यूश कुठे गेले तर आवरा निलंग्याचे. हां, भावी बिवी काळजी करू नका, 23 तारखेला होतेच. आबाईजी साळुंके या सर्वांच्या प्रचारार्थ आज आपण या ठिकाणी ज्या सभेचं आयोजन केलंय, या सभेला उपस्थित असलेले सहकार महर्षी आणि सहकारी संस्था कशा चालवाव्या याचं उदाहरण फक्त महाराष्ट्राला नाही तर पूर्ण देशाला देणारे आदरणीय माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले राज्यसभेतील आमचे सहकारी इम्रानजी प्रतापगडी साहेब, मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं असे महाराष्ट्राचे माजी मंत्री सन्माननीय अमित भैया देशमुख साहेब, आणि एक आमदार ज्या तडफेनं काम करतात आणि आत्ताच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीत आबाईजी आपल्याकडनं ऐकलं की अतिशय उत्तम पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्यांनी चालवली आणि जवळपास 100 कोटीचा नफा त्या बँकेला मिळवून दिला आणि शेतकरी अभिमुख त्या ठिकाणी कारभार केला असे लातूर ग्रामीणचे आमदार सन्माननीय धीरज भैया देशमुख साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या आदरणीय आई साहेब, वहिनी साहेब, लोकसभेतील माझे सहकारी काळगे साहेब, श्रंगारे साहेब तुम्ही बी आहो, आमचे माजी सहकारी बी आहेत. उल्हासदादा, खरं आपलं नाव घेतल्याशिवाय मला वाटते भाषण पूर्ण होऊ शकणार नाही. कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांचं अगदी सावलीप्रमाणे साथ देणारे आणि परम मित्र उल्हासदादा पवारजी. आता मंचावरील सर्व मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचाच नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेली ज्या लोकांनी कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबासारखं नेतृत्व या ठिकाणाहून महाराष्ट्राला दिलं, ती तमाम या ठिकाणची वडीलधारी जनता, वडीलधारी मंडळी, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला वाटते मी काय फारसं सांगायची आवश्यकता नाही, इथं प्रचार करायची आवश्यकता नाही. कारण 1983 पर्यंत हा लातूर जो जिल्हा झाला तो धाराशिवमध्ये उस्मानाबादमध्ये तालुका होता, बरोबर आहे का नाही? 83ला लातूरची जिल्ह्याची निर्मिती झाली आणि 83च्या नंतर मला वाटतंय आज धाराशिवकडं आणि लातूरकडं दोन्हीकडं बघितल्याच्या नंतर काय फरक दिसतोय हो? काय आमचं धाराशिव पुढे दिसते आणि लातूर मागे दिसते? लातूर आमच्या तालुका होता का लातूर जिल्ह्यात धाराशिव तालुका होता
अशी अवस्था असावी इतका फरक मला वाटतंय लातूर जिल्ह्यात आणि धाराशिव जिल्ह्यात दिसतो. आणि तो फरक जर का दिसत असेल तर त्याला कारणीभूत त्या ठिकाणी या जिल्ह्याचं नेतृत्व कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब आहेत आणि त्यांचा वारसा समर्थपणे या ठिकाणी चालवणारी सगळी मंडळी मंचावर बसलेली आहे. आबाईजी आपण म्हणलात की माझ्या कामाचा, आबाईजी मी नशिबवान माणूस आहे की मला विलासरावजी देशमुख साहेबांना जवळून अनुभवता आलं, त्यांना काम करत असताना बघता आलं. मला वाटतंय त्यांचा आदर्श आपण घेण्यासारखा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असणारा माणूस जर सामान्य माणसाचा फोन उचलू शकत असेल तर आपण साधे खासदार आहेत, आपण का उचलू शकत नाही? हा आदर्श सुद्धा आम्ही विलासरावजी देशमुख साहेबांकडून शिकला. आज साहेबांचं त्या ठिकाणी सहवास मला लाभला. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सहवास मला लाभला. हिंदुराज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सहवास मला लाभला. ही सगळी मंडळी लोकनेता होण्यासाठी काय असावं लागतं, किती त्याग करावा लागतो, किती समर्पण असावं लागतं, हे सगळ्यांचे धडे देणारी ही सगळी मंडळी होती. आणि या साऱ्यांचा सहवास आणि ह्या कामाची पद्धत मला जवळून अनुभवता आली. मला वाटतं हे सुद्धा माझं नशीब आहे. आजपर्यंत पवार साहेबांच्या जवळ कधी जाता आलं नव्हतं. काही राजकीय अडचण होती माझी, पण ती सुद्धा अडचण मागच्या काही काळामध्ये दूर झाली आणि पवार साहेबांना सुद्धा मी जवळून अनुभवलंय. आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की खऱ्या अर्थानं सामान्य माणसानं नेतृत्व घडवल्याच्या नंतर त्या जिल्ह्याचा विकास किती ताकदीनं होऊ शकतो हे दर्शवायचं काम लातूरच्या नेतृत्वानं पूर्ण महाराष्ट्राला वारंवार दाखवून दिलंय. आज मला आवर्जून सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रात क्रमांक 2च्या लीडनं मी लोकसभेचा खासदार म्हणून निवडून आलो. त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा कुणाचा असेल तर मला वाटतं अमित भैया, अगदी आपण स्वतः उमेदवार असल्या पद्धतीनं त्या ठिकाणी माझ्यासाठी प्रचार केला आणि आज तब्बल 3,30,000 इतकं मताधिक्य घेऊन देशाच्या लोकसभेत पाठवायचं काम अमित भैयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालंय. आज माझ्या इथल्या सगळ्या शिवसैनिकांना माझी नम्र विनंती आहे, नम्र निवेदन आहे की त्या ठिकाणी लोकसभेला ओमराजे उमेदवार असताना सुद्धा अमित भैया स्वतः उमेदवार असल्यासारखं त्या ठिकाणी पायाला भिंगरी लावून फिरलेत. आज बांधवांनो, तुमची आमची जबाबदारी आहे की भैयांना सुद्धा तितक्याच ताकदीनं आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचंय. दिलीपराव साहेब असतील, धीरज भैया असतील, आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी माझ्या विजयामध्ये सगळा मोठा हातभार आपण लावला, ज्याच्यामुळं हा ओमराजे या ठिकाणी देशाच्या लोकसभेत गेलेला दिसला. आज इथं बरेचसे शेतकरी उपस्थित आहेत का नाही? भाई और बहिणो, केवढे निघायला सोयाबीन? भाई और बहनों, 11,000 का सोयाबीन 3200 को बेचने को लाया. अभी तो निश्चित हुई क्या नहीं हुई? हुई क्या? मला वाटतं आता ह्याचा विचार सामान्य शेतकऱ्यांना फोडायचा आणि पक्षच आमचा आहे म्हणून सांगायचा. आमचा बी पक्ष फोडला, आमचं चिन्ह बी नेलं निघून. राष्ट्रवादी काँग्रेसची तीच अवस्था झाली, त्यांचंही चिन्ह घेऊन गेले. पण बांधवांनो, ह्याच्या पाठीमाग खरा कळीचा सूत्रधार नारद मुनी कोण होता हो? कमळाबाई. कमळाबाई कोण होता? कोण होता? मला आपल्याला एवढंच म्हणायचंय की मागच्या 2.5 वर्षातलं महाराष्ट्रातलं नासवलेलं राजकारण तुम्ही आम्ही सगळ्यांनी जवळून बघितलंय. त्या नासवलेल्या राजकारणाला जर मूठ माती द्यायची असेल तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार तुम्हा आम्हाला आणल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय बांधवानो त्या ठिकाणी शिल्लक नाही. आणि मी म्हणतो, प्रचारात फार कुठला मोठा मुद्दा घ्यायचाच नाही. तुम्हाला फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय का? ह्याच्यापेक्षा काही जास्त मुद्दा घ्यायची गरज. मला काय म्हणायचं ते तुमच्या लक्षात आलंय. आज मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की भैयासाहेब, आपल्यामुळं 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना 2 वर्ष आपले कोरोनामध्ये गेली आणि भैयासाहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये आमच्या धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा अमित भैयाने त्या ठिकाणी मंजूर करून दिलं. आज लाखो लोकांची सोय त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या गोरगरीब रुग्णावर उपचार त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून केले जातात. आज आपल्या सगळ्यांना नम्र निवेदन आहे की आता उद्याच्या येणाऱ्या 19 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय, मी असं तपासून बघत असतो अधूनमधून,
काय होतंय, सभा जोरात असती, ऐकणारा मन लावून ऐकायला का नाही ते आपण तपासून बघावं लागतंय बोलणाऱ्यानं. म्हणून हटकून म्हणलं मी 19, पण 19 म्हणल्या खाट दिशी उत्तर काय आलं? म्हणजे तुम्ही अतिशय मन लावून ऐकायला लागला हो. अंधभक्तासारखी काय भानगड. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी या आर बैठो, हम आगे बढ़े हैं, अभी तुम बैठो नीचे, अब तुम सिर्फ हमारे पीछे अच्छे से खड़े रहो, तुम इधर मिधर मत जाओ फिर अभी सब. असो, मला भैयासाहेब खरं आपल्या सगळ्याची क्षमा मागायचे. खरं तर पूर्ण सभा होईपर्यंत थांबायचं होतं, पण उमरग्याला सुद्धा त्या ठिकाणी तिथल्या उमेदवाराचा फॉर्म भरायचा, त्यामुळे तिथं जाण्याची गडबड आहे. म्हणून आपल्या सगळ्याची क्षमा मागतो आणि आपल्या सगळ्यांना नम्र निवेदन करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपलं चिन्ह काय? आपलं चिन्ह काय? आपलं चिन्ह काय? हाताचा पंजा. आणि ते एक थोडं राहिलंच तरी बघा, असं होते माझं, गडबड झाली की. लाडकी कोणची योजना होती? हा, लाडकी खुर्ची योजना आहे का? 2.5 वर्षापूर्वी तुम्ही मुख्यमंत्री झाले. खरंच तुम्हाला जर बहिणीबद्दल इतकं प्रेम असतं तर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब बसल्या बसल्या त्या ठिकाणी तुम्हाला कर्जमुक्ती द्यायचं काम केलं, तसं ह्यांनी केलं का हो लाडक्या बहिणीच्या बाबतीत? जेव्हा लोकसभेचं रुमनं बकदिशी पाटाडात बसलं की मग ही जागी झाली आणि मग ह्यांना बहीण आठवायला लागली. बांधवानो, बहिणीला 1,500 रुपये द्यायच्या गप्पा करतात, पण दाजीची वाट लावायचं काम ह्या सरकारनं केलंय का नाही? दाजी 11,000चं सोयाबीन 3200 इकू व्याजार आहे आणि आता सुद्धा तेलाचा डबा काय भावात घेता ही तुम्हाला चांगलं माहित आहे. ह्या सगळ्या बाबीचा विचार करून येणाऱ्या 20 तारखेला आपलं चिन्ह हे हाताचा पंजा आहे. त्या हाताच्या पंजाच्या पुढचं बटन दाबून त्या ठिकाणी लातूरला साजेशा अशा पद्धतीनं महाराष्ट्रात क्रमांक 1 ची लीड मला वाटतंय अमित भैया आणि धीरज भैयांना त्या ठिकाणी द्यायचं काम आपण सगळ्यांनी करावं. आणि साळुंके साहेब, तुम्ही बी काळजी करू नका. इतका तळमळीचा माणूस असल्यावर लोक काय सोडित नाहीत. तुम्हाला लोक अजिबात सोडणार नाहीत. तुम्ही सुद्धा काही काळजी करायचं कारण नाही. इतक्या प्रामाणिकपणे लोकांना जर कामाचं आपण वचन देत असाल तर निश्चितपणे निलंग्यातली जनता सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहायचं काम करेल. एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्या समोर व्यक्त होतो. आज आपल्या सगळ्यांना येणाऱ्या 20 दिवस आता बिलकुल गाळ राहू नका. ह्या गावातला असेल तर त्याच गावात राहावा. उगाच ह्या गावातल्या माणसानं 10 गावात हिंडण्यापेक्षा आपलं बूथ, आपला गाव, आपल्या गावातला प्रत्येक मतदार त्या ठिकाणी सांभाळायचं काम करा, ही कळकळीची विनंती करतो. आणि भैयांना आणि धीरज भैयांना साजेसं लीड म्हणजे महाराष्ट्रानं बघावं अशा पद्धतीचं लीडनं निवडून आणायचं काम आपण सर्वांनी करावं अशी विनंती करून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही पैशाचे लालची असतो तर 50 कोटी घेऊन तेव्हाच तिकडे गेलो असतो. सत्तेवर आणि 50 खोक्यांवर लात मारून आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर इमानदारीने उभे आहोत, असा टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मंत्री तानाजी सावंत यांना लगावलाय. आता परंडा विधानसभेत पैशांची ढगफुटी होणार आहे, मात्र लोक मशालीला मतदान करतील असंही ओमराजे म्हणाले. परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रणजित पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छोटेखानी सभा पार पडली. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. आम्ही पैशाचे लालची असतो तर 50 कोटी घेऊन तेव्हाच आम्ही तिकडे पालतं झालो असतो असं ओमराजे म्हणाले. सत्तेवर आणि 50 खोक्यांवर लात मारून आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर इमानदारीने उभे आहोत असा टोलाही ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांना लगावला होता. कोण काय करते ते जनतेला सगळं दिसत आहे, ओमराजे निंबाळकर म्हणाले. आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचं ओमराजे म्हणाले. जबाबदारी तुमच्यावर मोठी आहे. मागच्या वेळी अतिवृष्टी होती, आता पैशांची ढगफुटी होणार आहे असं ओमराजे म्हणाले. आपला चिन्ह आता मशाल आहे, त्यामुळे मशालीच्या चिन्हासमोर बटन दाबून रणजित पाटील यांना विजय करा असं आवाहन देखील यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी केलंय. परंडा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. या मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून दिग्गज माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी आमदार राहुल मोठे मैदानात उतरले आहेत. तर महायुतीकडून विद्यमान आमदार आणि मंत्री तानाजी सावंत हे निवडणूक
निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आता अर्ज काढण्याची अंतिम तारीख ही 4 नोव्हेंबर आहे, तर 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.